बातमी आहे कोल्हापूरमधून। कोल्हापूरमध्ये तेली समाजाचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि या कार्यक्रमाच्या दरम्यान या सोहळ्यादरम्यान एक मजेशीर किस्सा घडला। या कार्यक्रमासाठी ओबीसी नेते अर्थातच दोन्ही वेगवेगळ्या पक्षाचे बडे नेते, एक म्हणजे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि एक माजी मंत्री विजय वडेट्टीवार हे उपस्थित होते आणि याच कार्यक्रमाच्या दरम्यान विजय वडेट्टीवार यांनी बावनकुळेंचं कौतुक केलं। या कौतुकानंतर वडेट्टीवार यांना भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर बावनकुळे यांनी दिली। 2047 सालापर्यंत तुम्हाला सत्तेत येण्याची संधी नाही, त्यामुळे फार काळ विरोधी पक्षात राहू नका, मी आणि फडणवीस तुमचे चांगले मित्र आहोत असं बावनकुळेंनी म्हटलं। मात्र माध्यमांशी बोलताना हा केवळ विनोदाचा भाग होता असं देखील स्पष्टीकरण बावनकुळेंनी दिलं। मंत्रिमंडळामध्ये सध्या तुम्ही 2 नंबरवर आहात। तुमची तिकडे आता चलती आहे, तुमचा शब्द कोणी खाली पडत नाही। आज धडाकेबाज घेतलो शेतकऱ्यासाठी निर्णय, धनाधन अनेक प्रकारचे निर्णय, मी विधानसभेमध्ये त्यांचं अभिनंदन केलं। अरे अपना आदमी अच्छा निर्णय लेता है तो करना ही पड़ेगा ना। आपल्या माणसाची तारीफ आपण केली पाहिजे मोकळेपणाने, दिलदारपणाने। कारण मी आज त्यांची तारीफ केली, 29ला काही जमलंच तर माझी तारीफ करणारे पाहिजे की नाही। वडेट्टीवारजी, आता तुम्हाला 2047 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे। पण एक गोष्ट खरी आहे की त्यांना संधी मिळणार आहे का, 2029 पर्यंत बघा वडेट्टीवारजी, नाहीतर फार काळ विरोधी पक्षात राहू नका। कारण मी आणि देवेंद्रजी तुमचे फार जवळचे मित्र आहोत आणि दोघंही घरातले आहोत। तेव्हा बावनकुळेंनी ही ऑफर दिली खरी, मात्र यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी काय स्पष्टीकरण दिलं तेही पाहूया। 2029 मध्ये जर त्यांचं नाही जमलं तर मी त्यांना सहज आमचा समाजाच्या मेळाव्यामध्ये एक विनोद म्हणून, शेवटी काही भाग विनोदाचा असतो, तो भाग विनोदाचा भाग सोडून त्यात काही नाही आहे। हा आमचा एक व्यासपीठावरचा एक विनोदी विषय होता। त्यांनी जसं मला म्हटलं की 2029ला आमचं सरकार येऊ दे, तर मी त्यांना म्हटलं की 2029ला आमचं सरकार राहणार आहे, तुम्ही गरज पडली तर आमच्याकडे या। तर हे विनोदाचा भाग आहे।